शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP आणि हरियाणामध्ये साधारण 6 राज्यामध्ये याचा वापर होतो आहे। हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये, केळीमध्ये, ऊसामध्ये, पिकांमध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते। आमची 5 एकर 5.5 एकर जमीन आहे। पारंपरिक आमच्या वडिलोपार्जित जमीन आहे आणि ही शेती मी 5 वर्षापासून करत आहे। ह्या शेतीमध्ये मी सोयाबीन, ज्वारी, बाजरी हे पिकं घेत आहे। ही पिकं घेत असताना मला फार त्रास झाला आणि ती शेती करत असताना मला उत्पन्न न मिळाल्यामुळे मी शेती करण्याचा विषय टाळून दिला होता। वडिलोपार्जित जमीन असल्यामुळे मला ती करणं भागच होतं, ती काही मला सोडता आली नाही। ह्या गोष्टी करत असताना मला माझ्या काही सहकाऱ्यांनी, मित्रांनी मला पाटील बायोटेकच्या बाबतीत मला कल्पना दिली। तेव्हा मी त्यांच्या मीटिंग अटेंड केल्या। त्या मीटिंग अटेंड करताना मला त्यांच्या काही गोष्टींचा अनुभव आला आणि त्या अनुभवावरून मी माझ्या शेतीमध्ये केळी करण्याचं ठरवलं। माझ्या आजूबाजूच्या क्षेत्रातील साध्या पद्धतीच्या आणि पाटील बायोटेकची खतं वापरणाऱ्या शेतकऱ्यांचा मी अनुभव घेतला। त्यांच्या ज्या केळीच्या झाडाची पानं, केळीची साईज ही पाहत असताना मला दोन्ही केळींमध्ये, साध्या केळीमध्ये आणि पाटील बायोटेकच्या केळींमध्ये फारशी तफावत जाणवली। ते करत असताना मी ती टेक्नॉलॉजी वापरली। ती टेक्नॉलॉजी वापरत असताना आज माझ्या शेतात भरघोस पीक आलेलं आहे पाटील बायोटेकच्या टेक्नॉलॉजीमुळे आणि प्रत्येक झाडाला, प्रत्येक फणीला 17 ते 18 फण्यांची माझी केळी आज माझ्या वावरात दिसत आहे। आणि मी बऱ्याचशा केळी पाहिल्या, पण 13-14 फण्यांच्या पुढे मला कुठेही फण्या आढळल्या नाही। पण पाटील बायोटेकचे वापर केल्यामुळे मला आज माझ्या केळींमध्ये फार पीक आल्यासारखं, भरघोस पीक आलं असं मला दिसत आहे। पाटील बायोटेकच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे मी माझ्या शेतीमध्ये 5 बाय 6 फुटाच्या अंतरावर केळीची लागवड केली आहे। त्या खताच्याद्वारे मला केळींच्या झाडांची साईज, त्यांच्या पानांची साईज व त्यांच्या फळांची साईज एकसारखी वाटत आहे। आणि माझ्या ज्या क्षेत्रामध्ये 80 गुंठेच्या क्षेत्रामध्ये मी जवळजवळ 2000 केळींची लागवड केली आहे। ही 2000 केळींची लागवड करत असताना मला पाटील बायोटेकच्या आधारे जे काही तंत्रज्ञान भेटलं आहे त्याप्रमाणे मला आज माझ्या सर्व केळींमध्ये एक प्रकारच्या एक्सपोर्ट क्वालिटीच्या केळी माझ्या आज दिसत आहे। आज माझ्या केळींची हार्वेस्टिंग चालू आहे। हार्वेस्टिंग करत असताना आज माझ्या केळींमध्ये 100 घड गेले आहेत आणि 100 घड कमीत कमी माझा एक घड 40 ते 45 किलो वजनापर्यंत भरला आहे। माझी लागवड 5 बाय 6च्या अंतरावर आहे। मी ही लागवड करत असताना मला प्रत्येक प्लांट मागे पाटील बायोटेकचा 13 रुपये खर्च आलेला आहे। रासायनिक खतांचा मला 12 रुपये खर्च आलेला आहे आणि माझ्या मशागतीला 20-22 रुपये खर्च आलेला आहे। असा एकूण खर्च मला 40 ते 45 रुपये खर्च झालेला आहे। वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे माझा आज एक घड कमीत कमी 45 किलोचा असल्यामुळे मला आज बाजारभाव 100 रुपये असल्यामुळे मला 450 रुपये एक घडाचा भाव भेटत आहे। एक घडाचा भाव 450 असून आज मी एका घडामागे जवळजवळ 45 रुपये खर्च केलेला आहे आणि मला आज 400 रुपये नफा एका घडामागे भेटत आहे। मी आज माझ्या प्लॉटप्रमाणे मी माझ्या आजूबाजूचे जे प्लॉट आहेत ते पाहत असताना त्या प्लॉटच्या केळींची वजनं आहेत 25 ते 28 किलो। मला ह्या केळींमध्ये तफावत वाटत आहे दोन्ही केळींमध्ये। ही त्या केळी आणि ह्या केळींमध्ये जवळजवळ अर्ध्यात 20 ते 25 किलोचा फरक असल्यामुळे मला माझ्या केळींच्या भरघोस पिकाचं फारसं हे आहे। आणि हे करत असताना थंडीच्या काळामध्ये जे वातावरण आलं, ते करपा आला, तो माझ्या केळींवरती काय आलेला नाही, कारण की मी ज्या पद्धतीने माझ्या केळींची जी निगा राखलेली, मला थंडीमध्ये किंवा कुठल्याही प्रकारचा माझ्या केळींवरती प्रभाव पडलेला नाही आहे। आणि ह्या केळी माझ्या इतक्या सुंदर आलेल्या आहेत की मला आजूबाजूच्या केळींपेक्षा मला माझ्या केळींचा पिकाचा फार आनंद आहे। माझ्या पारंपरिक शेतीत मी जेवढा खर्च करत होतो तेवढाच मला त्या पटीने मला नफा भेटत नव्हता। माझा खर्च आणि नफा हा सारखाच निघत होता। पण पाटील बायोटेकचे मी जेव्हा तंत्रज्ञान वापरल्यामुळे मला माझ्या शेतीचे पोत, माझ्या जमिनीचं, माझ्या शेतीचे जे काही गोष्टी आहेत त्या मला फारशा त्यांच्या तुलनेप्रमाणे मला फार जास्त प्रमाणात मला भेटलेल्या आहेत। माझ्या जवळजवळ ह्या केळींमागे मला 4 लाख रुपये नफा माझ्या मागे राहत आहे। आणि हे करत असताना मी सर्व शेतकऱ्यांना हे सांगेल का प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरावं, ही माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे। पाटील बायोटेकचे
जे काही आपल्याला सहकार्य करतं आहे, जे काही सांगतं आहे ते सर्व योग्य ते आहे. आणि आपण वापर करत असताना पाटील बायोटेकचा तुम्हाला वाटत असेल तर आपण कमीत कमी क्षेत्रामध्ये वापर करावा. तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही त्यांच्या बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही लक्ष घालून ते करावं, असं मला शेतकऱ्यांना सांगावंसं वाटतं. माझी पूर्ण शेती ही जवळपास 25 एकरची आहे आणि आम्ही अगोदरपासून आमचे वडील, माझे भाऊ हे सर्वजण मिळून आम्ही अगोदरपासून परंपरागत शेती करत होतो. आत्तापर्यंत आमच्या शेतीमध्ये कोरडवाहू पद्धतीनं आणि मान्सूनच्या पावसावरच आम्ही सगळं काही हे करत होतो. प्रथमच जवळ झालेल्या तलावातून आम्ही या ठिकाणी पाईपलाईन केली आणि या ठिकाणी कोरडवाहू शेतीला कुठंतरी पायबंद घालत या पारंपरिक शेतीला पायबंद घालत या ठिकाणी पाण्याची शेती करायचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि काहीतरी नवीन उत्पन्न मिळावं, कुठून ते आपलं जास्त उत्पन्न मिळावं म्हणून आम्ही ऊसाबरोबर केळी लावायचंही ठरवलं. आणि एका प्लॉटमध्ये आम्ही पाटील बायोटेकच्या लोकांशी चर्चा करून आम्ही कशा पद्धतीनं चांगलं उत्पन्न मिळेल आणि कमी ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आम्हाला पहिल्या वेळेस टप्पा पार करता येईल म्हणून आम्ही कमीत कमी 50 गुंठ्यामध्ये 1750 रोपं लावून अगोदर आम्ही पाहिलं की नेमकं कशा पद्धतीनं उत्पन्न होईल आणि त्या पद्धतीनं आम्ही हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून वेळोवेळी सल्ला घेऊन या ठिकाणी आम्ही हे केळी लावलेली आहे. तरी 5 बाय 6 फूट या अंतरावर ही केळी लावलेली आहे. तरी आतापर्यंतचा जी ग्रोथ आहे 9 महिन्याची ती खूप चांगली आहे आणि हा जो घड आहे हा जवळपास 14 ते 15 चा घड आहे आणि घडाच्या जी केळीची साईज आहे ती खूप अशी चांगली आहे साईज. त्यावर कुठलाही डाग नाही. त्याच्यामधलं जे अंतर आहे ते खूप चांगल्या प्रकारचं अंतर आहे. त्यामुळं पुढे समोर आम्हाला सांगितलं किंवा समोर जर आपण जशी वाढ होईल त्या अंतरामुळं केळी मोठ्या प्रकारची होऊ शकेल आणि त्याचबरोबर केळीचा जो बुंदा आहे तो बुंदाही खूप चांगल्या प्रकारचा आहे. जो सांगितलं होतं आम्हाला पाटील बायोटेकच्या लोकांनी किंवा तो जो बुंदा काळसर जर पडला तर खूप चांगल्या पद्धतीनं त्याची केळीची वाढ होईल आणि तो पडणार नाही. कोणताही टेकन द्यायचा आम्हाला सुद्धा त्याची गरज पडलेली नाही. त्यामुळे तो बुंदा काळसर चांगला झालेला आहे. कुठलं टेकन द्यायची गरज नाही आणि केळीची जी उंची आहे ती सुद्धा 15 फुटाच्या जवळपास आहे. तरी या कमी ह्या प्लॉटमध्ये आम्हाला जास्त उत्पन्न मिळायची अपेक्षा आहे. जवळपास 50 गुंठ्यामध्ये आम्ही 90,000 पर्यंत जे गुंतवणूक केली आहे आणि त्याची सगळी जी मिळून आहे ते 3 लाखापर्यंतची अपेक्षा आहे आमची उत्पन्न मिळायची. तरी ही जर आम्ही पारंपरिक पद्धतीनं शेती केली असती तर आम्हाला एवढं उत्पन्न कोणत्याच पद्धतीनं आत्तापर्यंत तरी भेटलं नाही. आमच्या वडिलोपार्जित जे शेती करत आले आहेत त्या शेतीमध्ये आम्हाला आत्तापर्यंत उत्पन्न भेटलेलं नाही. या 50 गुंठ्यामध्येच पूर्ण आम्ही 25 एकरच्या जमिनीचं जे उत्पन्न आहे ते आम्हाला मिळालेले आहे. त्यामुळे मिळेल समजा, मिळालेला नाही आणखी, पण अपेक्षा आहे. तरी आम्हाला खूप आनंद होत आहे की या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं कमी कालावधीमध्ये किंवा कमी एकरमध्ये आम्हाला खूप चांगलं हे उत्पन्न मिळायची अपेक्षा आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरावं. आमच्याकडं फॅमिलीमध्ये 120 एकर जमीन आहे. मी गेल्या 6 वर्षापासून शेती करत आहे. यापूर्वी मी शेती करत असताना मला शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं. परंतु पाटील बायोटेकने आमच्या इथं कार्यक्रम केला आणि ती माहिती घेतली आणि त्याच्यावर मी त्यांचं तंत्रज्ञान अवलंबिलं आणि त्याप्रमाणे शेती करत आहे. आम्ही यापूर्वी पारंपरिक शेती करत असताना शेतीमध्ये ज्वारी, गहू, ऊस अशा प्रकारची पिकं घेत होतो. परंतु गेल्या वर्षी पाटील बायोटेकने आमच्या गावामध्ये एक कार्यक्रम दाखवला आणि ते पाहिल्यानंतर एक आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे शेती करावी असं वाटलं आणि त्याप्रमाणे आम्ही केळी आणि ऊसावरती पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान सुरू केलेलं आहे. त्याच्यापासून आम्हाला पिकाची क्वालिटी चांगली आणि उत्पन्न ही जास्त अपेक्षित मिळतं आहे. 3 वर्षापूर्वी आम्ही केळी केली होती. परंतु केळी करत असताना त्याच्यातून अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही. 15 टनाचं ॲव्हरेज मिळालं.
त्याच्यामुळं ते गेल्या वर्षी पाटील बायोटेकने कार्यक्रम दाखवल्यानंतर आणि त्यांचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर आम्हाला आता जवळजवळ 40 ते 45 टन ॲव्हरेज मिळतं एकरी. गेल्या वर्षी 5 एकर बागेसाठी रोपाची बुकिंग केली, रोपं आली, परंतु पाण्याच्या नियोजनामुळं आमच्या घरच्या ह्याच्यामुळं आम्ही ते 4 महिने रोपं काही लावू शकलो नाही. त्याच्यातून निम्मी रोपं जळाली आणि निम्मला हे लावत असताना पाटील बायोटेकचे अधिकारी आले आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे आम्ही ते लागण केली. रोपं लावल्यानंतर आम्हाला वाटतच नव्हतं की ही रोपं येतील किंवा काय, अशी परिस्थिती होती लागण करताना. परंतु पाटील बायोटेकने त्यांचं तंत्रज्ञान घेऊन आम्ही जे हे केलं त्याच्यामुळं बुंद्यातही मोठा जाडी आलेली आहे आणि बुडाला काळसरपणाही आलेला आहे. पानाची ही संख्या व्यवस्थित आणि तजेलदारपणा आहे आणि फण्यांची संख्या ही 13-14 आहे आणि त्या 2 फण्याचा मध्ये अंतरही जवळजवळ 4-5 इंचचं आहे. त्याच्यामुळं एकदम पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं आम्हाला भरपूर फायदा होणार आहे. माझं एकूण 120 क्षेत्रापैकी 2 एकर केळीला मी हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलं आहे आणि त्याचे रिझल्ट मला चांगले आढळून आले. त्याच्यामुळं मी माझ्या 5 एकर ऊसालाही आता हे केलेलं आहे आणि भविष्यामध्ये पूर्ण क्षेत्राला पाटील बायोटेकचं मी तंत्रज्ञान वापरणार आहे. त्याप्रमाणे गावातील आमच्या 4-5 शेतकऱ्यांनाही मी हे केलं, प्रवृत्त केलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या केळी आणि ऊस ह्याच्यावरती पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे. आज आपण जो एपिसोड बघितला त्यामध्ये शेतकऱ्यांनी पाटील बायोटेक तंत्रज्ञानातून खतांच्या संतुलित मात्रा देऊन कमीत कमी 1.5 पट आणि त्यापेक्षाही अधिक म्हणजे दुपटीपेक्षा अधिक उत्पन्न यातून येतं हे सिद्ध झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरायचं असेल त्यांनी आमच्या अधिकृत वितरकांकडे आपली नावनोंदणी करावी, ज्यामुळे त्यांच्या जमिनीचा बायोडेटा घेता येईल आणि जमिनीचा बायोडेटा घेऊन त्यांना घरपोच डेटाबेसमधून खताच्या संतुलित मात्रा ह्या देता येईल की ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न हे 1.5 पट किंवा दुपटीने होऊन अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला पीक काढून पिकाचं उत्पन्न वाढवता येईल.